नमस्कार. मी राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन वसंतराव चिवंडे. मी सन 2013ला झालेल्या राखीव पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेलो असून 2021 पासून सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र इथे नेमणुकीस आहे आणि मागील 1 ते 1.5 वर्षापासून गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक इथे संलग्न आहे. मित्रांनो, राखीव पोलीस उपनिरीक्षक होणं हे प्रत्येक कवायत प्रशिक्षकाचं तसंच पोलीस हवालदारांचं एक स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी फार मोठा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. तो पण पोलीस मॅन्युअलचा आहे, जनरल नॉलेजचा आहे आणि सध्या चालू घडामोडींचा अभ्यास आहे. तुम्हाला अभ्यासक्रम हा सोपी व्हावा या दृष्टिकोनातून मी पोलीस मॅन्युअल भाग 1, 2, 3 याचे माझ्या हिशोबाने मी नोट्स काढलेले आहेत. मला जे पटेल, ज्या पद्धतीने पटेल त्या पद्धतीने मी ते नोट्स काढले आहेत आणि या नोट्सचा लाभ तुम्हा सर्वांना व्हावा हा माझा एक हेतू आहे आणि तो निस्वार्थ हेतू आहे. मित्रांनो, राखीव पोलीस उपनिरीक्षक परीक्षा ही अर्हता परीक्षा असून पोलीस हवालदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीच ही परीक्षा आहे. पोलीस हवालदार ज्याची सेवा 5 वर्ष पूर्ण झालेली आहे पोलीस दलामध्ये आणि तो तांत्रिक विभागातला नसावा. सदर अभ्यासक्रम हा पहिल्यांदाच कोणीतरी चालू करीत आहे आणि त्याहूनही खूप मोठी गोष्ट आहे की मी हा उपक्रम चालू करत आहे. तर सर्वात आधी आपण पोलीस मॅन्युअल भाग 1 ला सुरुवात करतोय. भाग 1 मध्ये आपण नियम 1 महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, राज्य, आयुक्तालय आणि त्यानंतर मुंबई पोलीस दलाची संघटनात्मक रचना आणि नियम 4 जिल्हा पोलीस दलाची संघटनात्मक रचना असे 4 विषय आज आपण इथे 4 नियम आज आपण इथे घेतोय. तर सर्वात आधी महाराष्ट्र पोलीस दलाची रचना. नियम 1. महाराष्ट्र पोलीस दल हे मुंबई पोलीस कायदा 1951च्या 22 नुसार प्रस्थापित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र हे 1 मे 1960 ला गुजरात राज्यापासून विस्तारित होऊन वेगळं राज्य तयार झालेलं आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मुंबई पोलीस अधिनियमाची स्थापना झालेली आहे आणि 1951 मध्ये 22 नुसार मुंबई पोलीस दलाची स्थापना झालेली आहे. तर त्यानंतर आपण जाऊया नियम 2 राज्याकडे. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 1 मे 1960 रोजी गुजरात राज्याच्या फाळणीनंतर झालेली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातलं दुसरं सर्वात मोठं राज्य आहे. राजस्थान हा राज्य प्रथम आहे. महाराष्ट्राचा विस्तार 1,18,809 चौरस मीटर तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढा आहे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे सर्वात मोठे राज्य आहे, दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याला गोवा, कर्नाटक, दादरा नगर हवेली, मध्य प्रदेश, तेलंगणा, चेन्नई, छत्तीसगड, मध्य प्रदेश असे वेगवेगळे राज्य लागलेले असून महाराष्ट्राची उत्तर ते दक्षिण सीमा ही पूर्व पश्चिम सीमा ही 800 किलोमीटर अशी आहे. तर तो भूभागाचा भाग आहे आणि उत्तर दक्षिण हे 720 किलोमीटर असून समुद्र किनारपट्टी पश्चिमेला लागलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा, सुव्यवस्था व प्रशासनाच्या दृष्टीने 12 आयुक्तालय आणि 8 परिक्षेत्र बनवलेले आहेत. तर आयुक्तालयामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 6 डीजी आहेत. पोलीस महासंचालकांचे 6 पद आहेत. तर कुठले पद आहेत, कुठले आहेत तर ते सर्वप्रथम एक आहे प्रशासन, त्याच्यानंतर गृहनिर्माण, त्याच्यानंतर होमगार्ड, त्याच्यानंतर अँटी करप्शन, त्याच्यानंतर पसारा आणि त्यानंतर मुंबई आयुक्त. या सर्वांवर पोलीस महासंचालक प्रशासन यांचे नियंत्रण असते. आयुक्तालय हे 12 असून प्रत्येक आयुक्तालयावर एडीजी अपर पोलीस महासंचालक किंवा आयजी किंवा डीआयजी यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मी नोट्स पुढे देणारच आहे. त्या नोट्स मध्ये सध्या जे कोणी तिथे कार्यरत आहेत एडीजी सर लोक, आयजी साहेब लोक,
त्या लोकांची नावं मी त्यामध्ये नमूद केलेले आहेत. पुढे माझ्या नोट्समध्ये तुम्हाला ते वाचायला आणि बघायला मिळतील. तर आयुक्तालय कुठले कुठले आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया आणि तिथे कोण पोस्टिंग, कुठल्या डेजिग्नेशन पोस्टिंगला आहे ते आपण बघूया. तर सर्वात आधी आहे मुंबई शहर. मुंबई शहरला डीजी रँक आहे, डीजी रँकचे अधिकारी आहेत. नवी मुंबईला एडीजी रँकचे अधिकारी आहेत. ठाणे शहरला एडीजी रँकचे अधिकारी आहेत. मीरा भाईंदर वसई विरारला एडीजी रँकचे अधिकारी आहेत. पुणे शहरला एडीजी रँकचे अधिकारी आहेत. नागपूर शहरला एडीजी रँकचे अधिकारी आहेत. सोलापूर शहरला डीआयजी रँकचे अधिकारी आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, सोलापूरला डीआयजी रँकचे अधिकारी आहेत. पिंपरी चिंचवडला आयजी रँकचे अधिकारी आहेत. औरंगाबाद शहरला आयजी आहेत. अमरावती शहरला आयजी रँक अधिकारी आहेत. नाशिक शहरला सुद्धा आयजी रँक अधिकारी आहेत. आणि रेल्वे आयुक्तालय इथे सुद्धा आयजी रँकचे अधिकारी आहेत. तर हे झाले 12 आयुक्तालय. तर परिक्षेत्र हे एकूण 8 परिक्षेत्र आहे आणि या प्रत्येक परिक्षेत्रावर आयजी रँकचे अधिकारीच आणि डीआयजी रँकचे अधिकारीच नेमणुकीला आहे. तर सर्वप्रथम कोकण परिक्षेत्रात आयजी रँक ऑफिसर, कोल्हापूर परिक्षेत्रातही आयजी रँक, नागपूर, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती आणि गडचिरोली या सर्व ठिकाणी फक्त गडचिरोली सोडून बाकी सगळ्या ठिकाणी आयजी रँकचे अधिकारी आहेत. गडचिरोलीला डीआयजी रँकचे अधिकारी आहेत. सध्या अमरावती हे रिक्त पद आहे. हे झाले आयुक्तालय आणि परिक्षेत्र. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात 4 जिल्हे आहेत. पहिला जिल्हा नागपूर, दुसरा पुणे, तिसरा मुंबई. तर आता एक नव्याने बनलेला आहे तर तो आहे औरंगाबाद. मुंबई पोलीस दलाची संघटनात्मक रचना नियम 3. मुंबई पोलीस दलाची विभागणी 4 रिजन मध्ये आहे. रिजनच्या गरजेनुसार विविध परिमंडळामध्ये विभागणी केलेली आहे. परिमंडळ म्हणजे ज्या पद्धतीने आपण जिल्ह्याला उपविभाग म्हणतो त्याच पद्धतीने मुंबई सारख्या शहरामध्ये रिजन आहे आणि त्या रिजनला परिमंडळामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा लवकरात लवकर हाताळता यावा या दृष्टिकोनातून त्याचे छोटे छोटे परिमंडळ बनवण्यात आलेले आहेत. तर असे 4 रिजन आहे आणि त्या 4 रिजनचे परिमंडळामध्ये रूपांतर केलेले आहे आणि प्रत्येक परिमंडळावर पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस उपायुक्त अधिकारी म्हणून प्रभारी आहे. परिमंडळाचे हळूहळू पुढे चालून गरजेनुसार विभागणी करून त्या ठिकाणी प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. परिमंडळाची विभागणीनंतरच्या विभागात गरजेनुसार पोलीस स्टेशनचा समावेश केलेला आहे, ज्यात पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तसेच त्यांच्या मदतीला 5 पोलीस निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ दिलेला असतो. जो अभ्यासक्रम मी आपला घेत आहोत तो अभ्यासक्रम मी पोलीस मॅन्युअल भाग नंबर 1 नियमावली 1999 पासून घेत आहे. त्यातच मी माझ्या काही सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा काही बाहेर अभ्यास केलेल्या माहितीनुसार तो सगळा परिपाक गोळा करून आपल्याला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. हा परिपाक 90% जरी बरोबर असेल तरी 10% कमी जास्त होऊ शकतो. तो तुम्ही तुमच्या स्तरावर पूर्ण करून घेऊ शकता. किंवा माझ्या या व्हिडिओमध्ये कुठल्या काही चुका तुमच्या निदर्शनात येत असेल तर माझा सेल नंबर तुम्हाला दिलेलाच आहे. त्या सेल नंबरनुसार तुम्ही मला कॉल करून माझ्या चुका तुम्ही माझ्या निदर्शनात आणू शकता, जेणेकरून मी पुढच्या वेळेला त्या चुका दूर करेन. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस नियमावली भाग नंबर 1 नियम नंबर 6 जिल्हा पोलीस दलाची रचना, जिल्हा पोलीस मुख्यालय, 7 हत्यारी राखीव, 8 आपत्कालीन कंपनी आणि 10 नियम नंबर 10 पोलीस बँड याबाबतचा अभ्यास करणार आहोत. माझा मोबाईल नंबर आहे 7972008957. यावर तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता आणि तशाच काही उणिवा असल्या त्या मला कळवू शकता. आणि आपल्यास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया मला लाईक करा, शेअर करा आणि काही सूचना असतील तर ते मला देत चला. नमस्कार.